शी कम्युनिकेट केलं तेव्हा तिने सांगितलं की हिच्या पोटात दुखतंय, तिचं ऑपरेशन झालेलं आहे, पण तिचे फायनान्सेस बद्दल ती दुखी आहे, तर ते तिचं फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ पण आपली फिजिकल हेल्थवर इम्पॅक्ट करते. तर ती अजून बरी झालेली नाहीये आणि ती रात्रीची रडत बसते आणि मला ते बघून खूप दुःख होतं. तर मी ते मिरर करते. प्राणी आपलं जे काही पेन असेल ते मिरर करतात. तर तुम्ही आनंदी असाल तर तेही आनंदात असतात, तुम्ही दुःखी असाल तर तेही दुःखात असतात. तर जेव्हा हे तिला मी सांगितलं की तिचे रिपोर्ट्स नॉर्मल का येतात, कारण की तिला काही नाही झालंय, तुला जे झालंय ते ती घेतेय तिच्यावरती आणि ती मला दाखवते की तू रात्रीची कपाटाजवळ बसून रडतेस आणि तिला ते आवडत नाहीये. आणि ती इतक्या शॉकमध्ये होती की हो, मी हे रोज रात्री करते कारण मी एकटी असते आणि मला झोप येत नाही आणि मी स्वतःच्याच डेस्टिनीला मी दोष देत बसते. सो प्राणी भरपूर बोलतात, त्यांना इमोशन्स असतात, त्यांना सेन्सिटिव्हिटी असते, त्यांना भरपूर कळतं. आपण जेव्हा कुठे 4 दिवसासाठी निघतो तेव्हा आपण असं वाटतं की घरातल्यांना सांगितलं, आईला सांगितलं, बायकोला सांगितलं म्हणजे झालं, पण त्यांना तुम्ही सांगत नाही. ओके, त्यांनाही सांगून जा की ओके मी जातोय, 4 दिवस जातोय, इथे चाललोय, मी येतोय. तुम्ही जरी बाहेर असला तरी त्यांना तुमची येण्याची वेळ माहित असते. त्यांना घड्याळ माहित नाही, पण त्यांना त्यांची जेवणाची वेळ बरोबर माहित असते. ते तुम्हाला बरोबर दाखवतात की माझी जेवणाची वेळ झाली किंवा तुमच्या पुढ्यात येऊन बसतात. तर प्राण्यांना भरपूर कळतं, भरपूर एक अंदाज असतो त्यांना. फक्त एवढंच आहे की ते मुखाने बोलत नाही, पण मनाने भरपूर बोलतात. तर हे कम्युनिकेशन म्हणजे तुम्ही टेलिपॅथिकली त्यांच्याशी बोलता.